श्री गणेश पुराण अध्याय 3 ओम गम गणपतये नमः. सदाचार व सुनीताचा उपदेश. सूत सांगतात, इतके भाषण झाल्यावर सोमकांत राजाने आपल्या पुत्राला गच्चीवर एकांती नेले आणि तेथे त्याला अनेक राजनीतीचा उपदेश केला. त्यावेळी सोमकांत म्हणाला, पुत्रा, पहाटेच्या प्रहरी रात्री उठून शुद्धस्थानी जाऊन प्रथम गुरुचे स्मरण करावे. नंतर ईश्वराची स्तुती करून आपले अपराध क्षमा करण्यासाठी भूमीची प्रार्थना करावी. नंतर गणपती, शंकर, विष्णू, सूर्य, देवी या गणपती पंचायतनाचे अनेकविध स्तुतीपूर्वक प्रातस्मरण करावे. तसेच आपल्या उपास्य देवतेचे भक्तिपूर्वक ध्यान करून मानसपूजा करून सर्व अपराधांची क्षमा मागावी. नंतर नगराच्या नैऋत्य दिशेस जाऊन विधीपूर्वक प्रातर्विधी समाप्त करावे. पुढे क्षीरवृक्ष आणि कटकवृक्ष यांच्या काष्टाने दंतधावन करावे. काष्ट आणतेवेळी, हे वनस्पते, तू मला बल, ओज, यश, तेज, वृद्धी, द्रव्य, पशु इत्यादी दे, अशी त्या वनस्पतीची प्रार्थना करावी. नंतर थंड पाण्याने स्नान करावे आणि गृहसूत्रोक्त मंत्रांनी यथाधिकार संध्या करावी. वेदपठण, होम, अतिथीपूजन, तर्पण, हे बलिप्रदान, हे पंचमहायज्ञ यथासांग करून नंतर ब्राह्मणाच्या साक्षीने भोजन करावे. भोजन झाल्यावर पुराण इतिहासाचे श्रवण करावे. परनिंदा करू नये. गुरुद्रोह, वेदनिंदा, अभक्षभक्षण, परस्त्री सेवन इत्यादी निंदकृत्ये प्राणांतीही करू नयेत. दीन, अंध व दरिद्री यांस अन्न, वस्त्र द्यावे. खोटे बोलू नये. साधूंचे पालन व दुष्टांना दंड करावा. अपराधाला शासन करणे ते शास्त्राप्रमाणे विचार करून करावे. जे आपणाला समजत नाही ते विद्वानांना विचारावे. अयोग्य पुरुषाचा विश्वास अगदी धरू नये आणि कोणावर अत्यंत विश्वास ठेवू नये. आपल्या शत्रूवर तर विश्वास ठेवूच नये. नीतिशास्त्रोक्त 6 गुण व 3 शक्ती यांचा आश्रय करून दक्षतेने राज्यकारभार करावा. शक्तीप्रमाणे दान करावे. अधिक उणे करू नये. हेर हे राजाचे नेत्र व दूत हे राजाचे मुख होत. योग्य दंड करण्यास कधीही माघार घेऊ नये. शिक्षेच्या भीतीने सर्व लोक धर्माचे आचरण करीत असतात. कोणी आपली स्तुती केली अथवा निंदा केली तरी त्याबद्दल हर्षविषाद मानू नये. आपल्या सर्व मसलती गुप्तपणाने कराव्या. कामक्रोधादी 6 शत्रू प्रथम जिंकावे. ते ज्याला जिंकता आले तो इतर शत्रू सहज जिंकण्यास समर्थ होतो. कोणाच्या उपजीविकेच्या साधनांचा नाश करू नये. देवालये, बगीचे आणि चैत्य यांना दिलेली उत्पन्ने परत घेऊ नयेत. स्त्रियांजवळ गुप्त गोष्टी बोलू नयेत. आपल्या लहान मोठ्या सेवकांचे मन आपल्याकडे ओढवेल अशा रीतीचे नेहमी वर्तन असावे. अशा प्रकारच्या नीतीचा उपदेश केल्यावर सोमकांत राजाने क्षेमकर, रूपवत आणि विद्याधीश या 3 प्रधानांना बोलावून आणून त्यास राज्याभिषेकाची सिद्धता करण्याची आज्ञा केली. विद्वान, ब्राह्मण, आपले व आपल्या कुटुंबातील माणसांचे सोयरे धायरे आणि नगरांतील प्रतिष्ठित लोक यांस त्याने आमंत्रणे केली. प्रत्येक जातीमध्ये श्रेष्ठ असलेल्या पुरुषांस बोलावून आणले. गणपती पूजन, पुण्याहवाचन, मातृका पूजन, अभ्युदय, श्राद्ध, अन्नसंतर्पण वगैरे धार्मिक विधी करून झाल्यावर सोमकांताने पुत्रास राज्याभिषेक केला. राज्याभिषेक झाल्यानंतर सोमकांत आपल्या मंत्र्यास म्हणाला, अहो प्रधान, मी हा माझा पुत्र आता तुमच्या हाती दिला आहे. हा पुत्र तुमचाच आहे असे समजून तुम्ही त्याचे पालन करा. आजपर्यंत तुम्ही सर्वजण जसे माझ्या आज्ञेत वागला त्याप्रमाणे यापुढेच तुम्ही सर्वांनी याच्या आज्ञेत वागले पाहिजे. ओम गम गणपतये नमः.